लाखा कोलाटी. ऐका मायबाप, चित्ती नाही आज कशाला म्हणायचं. जगन्नाथपुरीमध्ये एक लाखा कोलाटी नावाचे महात्मे संत राहत होते. लाखा कोलाटी. अरे कोलाट्याच्या यातीमध्ये जन्म झालेला आहे त्या महात्म्याचा. अहो संत कोण्या बी जातीत जन्माला येऊ द्या, संत श्रेष्ठ असतात. संतांना जातीच्या दृष्टिकोनातून कधीच बघायचं नाही. संतांना ही कुळयाती, शिंपल्या पोटी जन्मे मोती. लाखा कोलाटी. अधिकार किती मोठा आहे समका. लाखा कोलाटी, कोलाटी साठी ज्या जगजेटी, हीन कुळामध्ये जन्म मोती निधीच्या पोटी. लाखा कोलाटी आहेत. कोलाट्याच्या यातीमध्ये त्यांचा धर्म होता. लाखा कोलाटी जगन्नाथपुरीमध्ये भगवंताच्या दारात ढोल वाजवायचे, बायको तारावर नाचायची. लाखा कोलाट्याच्या बायकोचं नाव होतं ताराबाई उर्फ कलावती. पण लाखा कोलाट्याचं जीवन असं होतं, एवढा महात्मा शुद्ध अंतःकरणाचा होता, निरपेक्ष अंतःकरणानं देवाची सेवा करायची. लाखा कोलाट्यानं ढोल वाजवायचा, बायको तारावर नाचायची. खेळ पाहण्यासाठी पब्लिक गोळा व्हायची, गावकरी यात्रेकरू यायचे आणि खेळ पाहत असताना लोक पैसे टाकायचे. पैशाचा ढीग व्हायचा, ढीग. पण लाखा कोलाट्यानं दादा एकही रुपया घरी आणायचा नाही, सगळे पैसे घ्यायचे आणि लाखा कोलाट्यानं जगन्नाथ भगवंताच्या दानपेटीत टाकायचे. 1 रुपया घरी आणायचा नाही. तुम्ही म्हणता मग खात काय होते? 2 टाइम मंदिरामध्ये जे प्रसाद भेटत होता का, तेच प्रसाद आमच्या लाखा कोलाट्यानं खाचा. 1 रुपया घरी आणायचा नाही. कालांतराने दिवस फिरले. लाखा कोलाट्यावर वेळ आली महाराज. लाखा कोलाट्याची धर्मपत्नी गरोदर आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत. प्रसूती काळ जवळ आला आणि लाखा कोलाट्याच्या धर्मपत्नीला आता मुलगी झाली. मुलगी झाली या गोष्टीचं दुःख अजिबात झालं नाही. दुःख, कारण खऱ्या बापाला मुलीचा बोजा कधीच होत नाही हो. मुलगी झाल्याचं दुःख झालं ते ह्या महिलाला होईल, बापाला कधी होत नाही. खऱ्या बापाला मुलीचा बोजा कधी होत नाही. आणि मला वाटते किती जरी मुली झाल्या तरी मुलीच्या बापाला काही कमी पडत नसतं. तिकडं जायचं नाही, मला इकडे यायचंय, त्याच्यावर बी मला भरपूर बोलता येते. पण ऐका, मुलगी झाली या गोष्टीचं दुःख झालं नाही. दुःख एका गोष्टीचं झालं, मुलगी झाली, माईनं मुलीचा चेहरा पाहिला आणि माय मरण पावली. दुःखाचा डोंगर कोसळला. आता मी संसाराचा गाडा चालू कसा? संसाराला 2 चाक येतो, एक बायको आणि दुसरा नवरा. जसं गाडीचं एक चाक मोडून पडलं तर गाडी दररोजा धूळ खात पडत असते, तसं संसारामध्ये 2 चाक आहेत, एक नवरा आणि एक बायको. याच्या पलीकडे सांगू का? जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, तारुण्यात कोणाची धर्मपत्नी मरू नये. ज्याची धर्मपत्नी तारुण्यात गेली का त्यालाच दुःख विचारा. याच्या पलीकडे सांगू का? विनोदाचा भाग सोडून द्या. तुमच्या जन्मदात्या आईच्या नंतर निरपेक्ष अंतःकरणानं निस्वार्थ प्रेम करणारं तुमच्यावर जर कोण असेल तर ती फक्त तुमची धर्मपत्नी. हो, शास्त्र असं सांगतंय, भोजेषु माता करणेषु दासी शयनेषु रंभा. जेवू घालत असताना ती तुम्हाला आईसारखं जेवू घालते, सेवा करत असताना दासीसारखी सेवा करते, एखादा सल्ला देत असताना मंत्र्यासारखा सल्ला देते आणि शयन कक्षात गेल्यात रंभेसारखं सुख देते. सगळं पात्र रंगवण्याचं काम जर कोण एक करत असेल तर एकटी बायको करते. एकटी बायको ती जर आपल्या जीवनातून निघून गेली ना महाराज, भाकर खायची म्हणलं तरी दुसऱ्याच्या हाताकडे बघावं लागते. बायकोची किंमत गेल्यावर कळते. एवढंच नाही, अहो तुम्हाला कंबर दुखायली तुमची, वयोवृद्ध तुम्ही झालात, कमरेला झेंडू बाम लावायचा आहे, तुम्ही तुमच्या मुलीला सांगू शकत नाहीत, तुम्ही तुमच्या सुनाला बी सांगू शकत नाहीत. पण तुमची धर्मपत्नी जर जिवंत असेल तर दरवाजा लावून निसंकोचपणे तुमची सेवा केल्याशिवाय राहत नाही. त्याला पत्नी म्हणतात, पत्नी. आणि तीच पत्नी लाखा कोलाट्याच्या जीवनातून निघून गेली. लेकरू नुकतंच जन्मलेलंय, आता याला लहानाचं मोठं कसं करू? धर्मसंकट पडलो, धर्मसंकट पडलं लाखा कोलाट्याच्या जीवनात. वरचं दूध पाजून कशी तरी पोरगी लहानाची मोठी केली. पाहता पाहता 6 वर्षाची मुलगी झाली. मुलीचं नाव ठेवलं चंद्रा. काय ठेवलं?
चंद्रा नावाची मुलगी, पण जन्मताच दिसायला सुंदर होती, रूपवान होती. आता पाहता पाहता चंद्रा नावाची मुलगी 17-18 वर्षाची झाली, दिसायला सुंदर आहे. आणि त्या मुलीला, त्या चंद्रा नावाच्या मुलीला लाखा कोलाट्यानं तारावर नाचायला शिकवलं. मग लाखा कोलाटी ढोल वाजवायची, चंद्रा नावाची मुलगी त्याच्यावर नाचायची. एके दिवशी प्रसंग असा घडला, लाखा कोलाट्याचा खेळ मंदिराच्या समोर सुरू आहे आणि तो खेळ पाहण्यासाठी एक नगरातला राजकुमार आला. आणि राजकुमारानं खेळ पाहिला, त्या चंद्रा नावाच्या मुलीचं सौंदर्य पाहिलं, राजकुमार भाळला आणि त्याच्या मनात पाप निर्माण झालं. खेळ झाल्याच्या नंतर तिला एकांतात गाठलं आणि तिच्यावर लग्नाची मागणी मागितली. मुलगी घरी आली. घरी आल्यावर तिनं बापाला सांगितलं, बाबा आज आपला खेळ पाहण्यासाठी एक राजकुमार आला होता बाबा. हो पोरी, मी पाहिलं ते, पण ऐका ना बाबा, त्या राजकुमारानं मला लग्नाची मागणी मागितली. मग मला वाटतंय बाबा, मी आता त्या राजकुमारासोबत जाते. तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही बाबा, वाटेल तेवढे राजकुमार तुम्हाला पैसे देऊन टाकील. शब्द ऐकल्याबरोबर लाखा कोलाट्याच्या डोळ्याला धारा लागले. पोरी, तुझ्या मुखात असे शब्द? अगं, पैसा कमवू नये या मताचा मी नाही, पण पैसा कमवण्यासाठी आपण कोण्या बिस्तराला जावं का? अगं, या लाखा कोलाट्याला जर पैसाच कमवायचा असता पोरी, तर हा लाखा कोलाटी आज पालखीत फिरला असता. आणि तुम्हाला पैशाचा लोभ दाखवतेस. अगं, इज्जत काही आहे का नाही? माणूस कोणत्या बी जातीत जन्माला येऊ द्या, माणसाला इज्जत असते, माणसाला इज्जत असते, इज्जतीला जात नाही. अगं ऐक मुली, तो राजकुमार तुझ्यावर प्रेम करत नाही पोरी, तुझ्या सौंदर्यावर प्रेम करतो. एक दिवस तुझं सौंदर्य निघून जाईन, त्या दिवशी तोच राजकुमार तुला लाद घालून घराच्या बाहेर काढील. पोरी, माझं ऐक, त्या राजकुमाराच्या डोक्यातून तुझं खूळ काढून टाक. पोरगी ऐकली नाही. त्या राजकुमारासोबत पोरगी निघून गेली. लाखा कोलाट्यावर दुःखाचा दुसरा डोंगर कोसळला. मी खरं सांगतो कड्या, बापाला सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल ना, बापाची एकच इच्छा आहे, पोरीनं मोठं व्हावं, शिकावं. काय शिक्षणाला खर्च लागायचा आहे तेवढा मी करायला तयार आहे, पण लग्नाचा विचार, लग्नाचा निर्णय फक्त तिनं मला विचारून घ्यावा. प्रत्येक बापाची अपेक्षा आहे, प्रत्येक बापाची. आणि हे जर उल्लंघन एखाद्या पोरीनं जर केलं ना, आयुष्यभर ती पोरगी जीवनात कधी सुखी राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुलीला माझी विनंती आहे गड्या, शिकता आलं तर शिका, नका शिकू, पण आपल्या इज्जतवान बापाची मान समाजामध्ये खाली जाईन असं वर्तन कधी करू नका गड्या. कारण निस्वार्थ प्रेम या जगामध्ये जर कोणाचं असेल तर बापाचं पोरीवर आहे. जेवढं बापाचं पोरीवर प्रेम आहे तेवढं जगात कोणाचंच नाही हो. पोरावर सुद्धा प्रेम नाही बापाचं. पोरग प्रेम करतो, कालांतराने बाप मरणारे, इस्टेट माझी होणारे म्हणून प्रेम करतो, पण बापाचा पोरीपासून काही स्वार्थ नाही. बापाला माहिती आहे ही पोरगी एक दिवस आपलं घर सोडून जाणार आहे, तरी पण बाप प्रेम करतो. किती प्रेम करतो सांगू का? एखाद्या वेळेस जर जमीन विकायची जर वेळ आली बापावर, माझ्या मुलीला चांगल्या घरी देईन मी, माझ्या मुलीला चांगल्या घरी देईल अशी बापाची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी बापावर जमीन विकायची जरी वेळ आली ना, तरी बाप मागं सरकत नाही, पोरीचं भलंच करतो, भलंच करतो. मला तर वाटतंय एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं बाप रडला नाही हो, पण मुलगी मात्र घर सोडून सासरला जाती त्यावेळेस बापाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. एवढं प्रेम बापाचं जर कोणावर असेल तर त्या पोरीवर आहे. बाप, अरे बाप विनंती करतो त्या दिवशी गड्या, आता माझं सर्वस्व गेलं, काही जरी झालं तरी चालतंय. बाप तिकडल्या लोकांना हात जोडतो आणि विनंती करतो, आजवर होती आमची आणि आता झाली तळहाताचा पाळणा, दोन्ही डोळ्याचा आईना, डबीतली ही कस्तुरी जशी वागविली मैना, लाडाची लेक बाई हरहुन्नर साजनी, आज माहेर सोडोनी कशी चालली सासरी,
जीवातला जीव केला आम्ही तुमच्या हवाली, आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची सावली, जीव खाली वर होतो तुला पाठवता राणी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी, घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड, भावबंध मायारीत त्याच्या मनाची कवाड, हो लेक माहेराच सोन, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक परख्याचे धन, बाबा फुटतो आतून आला गोठलेला क्षण, शुभमंगल कन्यादान कन्यादान कन्यादान. हो ऐका, एवढं प्रेम जर बापाचं आपल्या पोरीवर असेल तर त्या पोरीनं एवढंच ऐका गड्या, आपल्या बापाला दुःख होईल असं वर्तन आयुष्यात आपण कधी करायचं नाही. अरे माईचं वर्णन प्रत्येकच करतो, माईचं प्रेम घरात दिसतं, पण आयुष्यभर मरेपर्यंत तिला कसं सुखात राहीन याचा विचार बाप करत असतो, उठाठेव करण्याचा प्रयत्न बाप करत असतो. मला तर वाटते माईपेक्षा दुप्पट बापाचे उपकार आहेत. ओ रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामंदी हासू जरी कन्हा वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप गेल्याच्या नंतर बापाची किंमत करते. ज्यावेळेस तुम्ही स्वतः बाप होतात का, आपलं ज्यावेळेस पोरावर प्रेम दिसते का, त्यावेळेस आपल्याला आपल्या बापाची आठवण येते. अरे आपण जेवढं पोरावर प्रेम करतो तेवढंच प्रेम आपल्याला सुद्धा आपल्यावर आपल्या बापानं केलं असेल, त्या दिवशी बापाची आठवण येते. म्हणून ऐका, हेच दिवस आले व लाखा कोल्हाट्याच्या जीवनात. पोरीनं धोका दिला, पोरीनं राजकुमारासोबत निघून गेली. काय दुःख झालं असेल, ज्या बापाची मुलगी निघून गेली का, मरता येत नाही म्हणून बाप आज जिवंत आहे. मरता येत नाही त्याला, चार माणसात जाता येत नाही, म्हणून तो बाप आज जिवंत आहे. काय पाप केलं त्या बापानं, ज्या मुलीनं असा त्रास बापाला दिला, काय अधिकार आहे तिला पुन्हा बापाच्या घरी येण्याचा, काय अधिकार आहे. हेच संकट कोसळलं लाखा कोल्हाट्याच्या जीवनामध्ये. लाखा कोल्हाटी रडायला लागले, ढोल माळवदाला टांगून ठेवला, लाखा कोल्हाटी बाजावर पडले. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, अन्न नाही, पाणी नाही, पोटात अन्नाचं कण नाही. ऐका आता, जगाच्या मालकाला दया आली आणि एका पुजाऱ्याचं रूप घेतलं. अनाथाचा नाथ जगन्नाथ भगवान पुजारी झाला. हातामध्ये प्रसाद पात्र घेतलं आणि पुजाऱ्याच्या रूपामध्ये जगाचा मालक लाखा कोल्हाट्याच्या घरी आला आणि लाखा कोल्हाट्याला उठवलं. मालक, लाखा महाराज उठा. कोण आहेत आपण? मी मंदिरातला पुजारी आहे. कशासाठी आलात? 2 घास खाऊन घ्या महाराज. माझा खाण्याचा अधिकार नाही महाराज. मी मंदिरात सेवा केली नाही, देवाच्या दारात ढोल वाजवला नाही. मी जेवू कसा पुजारी काका? मी जेवू शकत नाही. तुम्ही वापस जा. जगाचा मालक पुजाऱ्याच्या रूपामध्ये वापस आला. डोळ्याला धारा लागल्या. रुक्मिणीपाशी आला आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्माई
माझा लाखा कोलाटी जगत नाही. काय झालं? माझा लाखा कोलाट्याची मुलगी निघून गेली, अन्न पाणी सोडून दिलेले. माझा लाखावा जगावा असं जर तुला वाटत असेल तर माझ्यासाठी तुला एक काम करावं लागते रुक्मिणी. काय करू मालक? लाखा कोलाट्याच्या मुलीचं रूप घे रुक्मिणी, आणि त्या मुलीच्या रूपामध्ये बापाला जाऊन मिठी मार आणि सांग, बाबा माझं चुकलं, एवढ्या बार माझा गुन्हा माफ करा. रुक्मिणीनं ऐकलं. जगाची मालकीन रुक्मिणी आईसाहेबांना लाखा कोलाट्याच्या मुलीचं रूप घेतलं आणि लाखा कोलाट्याच्या मुलीच्या रूपात मुलगी आली. रुक्मिणी आली आणि बापाला लोटांगण घातलं. बाबा एवढ्या बार गुन्हा झाला, मला एकदाच फक्त माफ करा बाबा, असा गुन्हा होणार नाही. बाप आहे, बापानं माफ केलं बापानं. आणि दुसऱ्या दिवशी जगाचा मालक लाखा कोलाट्याला काय माहिती रुक्मिणी आहे, साक्षात लक्ष्मी आपल्या घरी आली, त्याला काय माहित. पण दुसऱ्या दिवशी जगाचा मालक आला व दारात, एका नौकराचं रूप घेतलं. काम आहे का काही काम? लाखा कोलाटी दारात आली. कोण आहेस रे बाबा तू? मी कान्होबा आहे महाराज. कुठून आलास? आलो लांबून दुरून आलो. बर, काय काम येते तुला? मालक तुम्ही सांगता ते काम येते. असं ढोल वाजवता येते का तुला? मनातली मनात देव म्हणला, मी आले चांगल्याच वाजीला आहे. रावणाचा वाजीला, कंसाचा वाजीला, हे तुमचा तर नॉर्मल आहे. अहो वाजवता येते मालक. पगार काय घेशील? काय नाही मालक, 2 टाइम फक्त खायला द्या. अरे म्हणले हे तर कामाचं गिराईक आहे. अरे मग ऐक कान्होबा, माझ्या घरी राहा, 2 टाइम प्रसाद भेटल तुला, मंदिरातला तेच खायला भेटल. मान्य महाराज. माझी मुलगी चंद्रा आहे, चंद्रा नावाची मुलगी तारावर नाचल, तू ढोल वाजवायचा आणि 2 टाइम प्रसाद खायचा आणि घरी यायचं. ठीक आहे मालक. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला. मंदिराच्या समोर ढोल वाजवायला सुरुवात केली. कोणा? जगाच्या बापानं, तुकोबाऱ्यानं शब्द वापरला, लाखा कोलाट्याचा ढोल पिटी. मीराबाई साठी प्याला तो विषाचा, लाखा कोलाट्याचा ढोल पिटी. जगाचा मालक ढोल वाजवायलाय, हे समाज पाहण्यासाठी आला. ढोल कोण वाजवायले? काय त्याच्या ढोलाचा आवाज असेल? अहो गर्दी झाली मंदिराच्या समोर, अंतारावर नाचू लागली चंद्रा नव्हती ती. कोण होत? आली कोलाटीन खेळाया, सगुन गुण माया, सगुन गुण माया. आली कोलाटीन खेळाया, सगुन गुण माया, सगुन गुण माया. जगाची मालकीन रुक्मिणी तारावर नाचायली, जगाचा मालक ढोल वाजवायला आणि लाखा कोलाटी बसून बघायलेत. काय वैभव असेल हो. अहो ढीक झाला नोटाचा. पुन्हा लाखा कोलाट्यानं घरी पैसे आणले नाहीत. असे बरेच दिवस निघून गेले. आणि एक दिवस जी ओरिजिनल मुलगी होती का, जी राजकुमारासोबत गेली, तिला बापाची आठवण आली. पश्चाताप झाला. मला वाटतं अशा पोरीला एक ना एक दिवस पश्चाताप होतच असतो. तिने विचार केला, अगं बाई, लहानपणी माझी आई मेली आणि आई मेल्याबरोबर माझा बापच माझा आई झाला आणि मला लहानाचं मोठं केलं. मी किती मोठी घोडचूक केली आणि मी या राजकुमारासोबत आले. आता माझा बाप काय करीत असेल, माझ्या बापाची काय अवस्था झाली असेल. बापाची आठवण आली. ढसा ढसा पोरगी रडायला लागली. लवाजम्यात आली चंद्रा आणि पोरगी पळतच सुटली बापाकडं.
आणि बापाला लोटांगणच घातलं, बाबा एवढ्या बार गुन्हा माफ करा, पुन्हा असं होणार नाही बाबा. तुमची खुशाली विचारली नाही, मी राजकुमारासोबत गेले. लाखा कोलाटी म्हणली, अगं पोरी 5 दिवसाला परत आलीस ना? नाही बाबा, चेष्टा करू नका माझी, मी परत आलेत नाही. अगं नाही, काल तू मंदिराच्या समोर तारावर नाचलीस, कानोबा नावाचा ढोल वाजू लागला नौकर. पोरीनं सांगितलं, बाबा आयुष्यभर ज्या जगन्नाथाच्या भगवंताच्या दारात तुम्ही सेवा केली, त्या जगन्नाथ भगवंताची शपथ घेऊन सांगते, मी काल तारावर नाचले नाही, कोणता नौकर ढोल वाजत बी नव्हता. अगं मग कोण होत? दारात आले लाखा कोलाटीन आवाज दिला, कानोबा. कानोबा दिसला नाही आणि रुक्मिणी दिसली नाही. लाखा कोलाट्याच्या लक्षात आलं, माझी इज्जत सांभाळणारा आजपर्यंत दुसरा कोणी नसून जगाचा मालक होता. डोळ्याला धारा लागल्या आणि रडू लागले. तारावर नाचणारी दुसरी कोणी नसून जगाची मालकीण रुक्मिणी होती. रुक्मिणी माते, मी काय केलं? अगं माझ्या घरी येऊन तू माझे कपडे धुतलेस, अगं तू मला जेव घातलंस रुक्मिणी, माझ्यासाठी तू तारावर नाचलीस, साक्षात लक्ष्मी. असं का केलं देवा, तुम्ही का केलं? आतापर्यंत देवा तुम्ही माझ्या घरचा ढोल वाजवला देवा, का? तर माझी इज्जत सांभाळण्यासाठी. आता जोपर्यंत मला दर्शन देत नाही तोपर्यंत मी वापस जाऊ शकत नाही, खांबाला धडक घेऊन मी मरण. तेवढ्या जगाचा मालक प्रगट झाला, लाखा कोलाट्याला आलिंगन दिलं. लाखा देवा, तुम्ही माझ्यासाठी एवढं काम केलं लाखा. अरे आयुष्यभर तू माझ्या दारात निरपेक्ष अंतःकरणानं सेवा केलीस लाखा. तुझी पोरगी पळून गेली, तुझी इज्जत चव्हाट्यावर जाऊ नये म्हणून माझी धर्मपत्नी रुक्मिणी तुझी मुलगी झाली लाखा. अहो पण केलं कशासाठी? निरपेक्ष आयुष्यामध्ये तू माझी सेवा केलीस म्हणून तुझं ऋण फेडण्यासाठी मी तुझा नौकर झालो. चित्ती नाही असं, हा चित्ती नाही असं, हा चित्ती नाही असं. त्याचा पांडुरंग दास, 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 त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस. बर, त्याचा पांडुरंग दास. आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर बाबाचं इथंच कुठतरी कीर्तन सुरू आहे, मला वाटतं प्रवचन सुरू आहे का काय. भाग्यवान आहे तुम्ही, तेच सोडून माझ्या कीर्तनाला कशामुळे आले असते लोक, मला ते बी कळलं. पण हे तुमचं प्रेम आहे, ऐका. 5 मिनिटं घेतून शिवेला पूर्ण विराम देतो, चालेल ना बाबा? हा. चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. दास कोणाचाही होत नाही, देव कोणाचा दास होतो? अहो तुमचा आमचा बी दास होईल, पण त्या लायकी लागत असते हो. या कलियुगाचा तर उलटात नाही. माणसं हुशार माणूस कोणाला म्हणते? ज्याला दुसऱ्याला चांगलं फसविता येईल. काय हुशार माणूस आहे म्हणते? हुशार नाही, नालायक आहे ते. त्याला वाटत असेल मी दुसऱ्याला फसवायलो. अरे जगाला दिसत नसल पण देव तराजू घेऊन बसलेला आहे. तुझ्या पापाची नोंद देव क्षणाक्षणाला करत असतो. फसवणाऱ्या माणसाला वाटते मी दुसऱ्याला फसवायलो. अरे दुसरा फसणं तू स्वतः फसायलास. पापाचा धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर मारून घ्यायला फसवतो कोणाला पण. काय करावं, तसे लोक लय निघाले. असाच एकादशी दिवस होता, मी औरंगाबादला रेल्वेनं कीर्तनाला चाललो परभणीवरून. बरं संभाजीनगर, हो चुकलं बरं का, छत्रपती संभाजीनगरला चाललो रेल्वेनं. आता एकादशीचा दिवस होता साहेब, काय खायला घ्यावं म्हणून भुईमुगाच्या शेंगा घेतल्या. खायची बी लाज वाटू लागली, खावा कशा? कीर्तनकाराला जपून वागावं लागते. लोक कीर्तनात काही बोलत नाहीत, कीर्तन झाल्या निंदा केल्याशिवाय राहत नाही. आता एवढं आलडू आलडू कीर्तन करायलो, एखाद्याला जर ज्ञान नसेल ना, ते सकाळी म्हणते रातचं महाराज लयच आलडू लागले रे. ते दुसरं म्हणते ते खाल्लेलं कुठं जिरवी, टोचून बोलतात माणसं. म्या म्हणलं आता शेंगा खावा कशा? ते पाठीमाग माणूस उभा होता, ते म्हणला महाराज शेंगा घेतल्यात खात नाहीत. त्याला खाऊ वाटायला तर पल कुठं टाकावं? ते मला पुढच्या खिशात टाका ना. अरे म्या म्हणलं कळन ना, कळत नाही म्हणलं. म्याला कळन, अजिबात कळत नाही म्हणलं. म्याला कसं काय कळत नाही? ते म्हणला 2 घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला, तुम्हाला कळतंय का? काय माणसं हुशार निघाले. कर्म चांगलं करा हो. जगी जीवनाचे सार,
घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. अरे जगाला दिसत नसल, जगाच्या बंधनात आपण नाही, पण जगाच्या मालकाच्या आपण बंधनात आहोत एवढं ध्यान ठेवा. ए मालिक तेरे बंदे हम ऐसे हो हमारे करम, नेकी पर चले और बदे से तले, ताकि हंसते हुए निकले दम. बड़ा कमजोर है आदमी, अभी लाखों है इसमें कमी, पर तू जो खड़ा है दयालु बड़ा, तेरी कृपा से धरती थमी. दिया तूने हमें जब जन्म, तू ही सह लेगा हम सबके गम. नेकी पर चले और बदे से तले, ताकि हंसते हुए निकले दम. ए मालिक तेरे बंदे हम. ऐका गड्या, म्हणून जगाच्या मालकाच्या बंधनात आहोत, म्हणून कर्म चांगलं करा. ज्या दिवशी आपलं कर्म चांगलं होईल त्या दिवशी देवऋणी होईल. ते ऋणवय पण देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची आतनु त्यागी, परिचर्या करी. भक्ताचा ऋणी देव झाला मानी, भक्ताची उपकार ऋणिया म्हणवी निरंतर. म्हणून ऋण फेडण्यासाठी दास झाला, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. म्हणून असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. केलं कोणाच्या घरी काम पुष्कळ उदाहरण आहेत. तुकोबाराने यादी दिली उंच नीच काही, नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. 32-36 वर्ष नाथबाबाच्या घरी देवानं काम केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये. मला वाटते नाथबाबा एक असे संत आहेत. नाथबाबा संत आहेत, नाथबाबा शांत आहेत, नाथबाबा श्रीमंत आहेत. शांत, संत, श्रीमंत या 3 गोष्टीला एकत्रित नांदवण्याचं काम जर कोण केलं असेल तर शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज. म्हणून सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. म्हणून असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. करतो काय अनाथाचा बंधू, अंगी असे हा संबंधू. अनाथ आहेत पण तो अनाथाचा नाथ आहे. काही माणसं म्हणतात महाराज लहानपणी त्याची आई मेली हो, मावशीनं सांभाळलं, मामानं सांभाळलं. अरे महाराज म्हणले जन्माल्यावर सांभाळलं ना, गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. अरे पोटात असताना त्याला कोण सांभाळलं, देवाशिवाय दुसरं कोण आहे त्याला. म्हणून अनाथाचा बंधू, अंगी असे हा संबंधू. म्हणून काही नाही, देवाला फक्त भाव लागतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. त्याच्यावर सत्ता गाजवायची असेल तर एकच करा, तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. विठोबा रखुमाई टाळी हा हा. विठोबा रखुमाई, हरे 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 हरे. विठोबा रखुमाई, 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 हरे विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. होबा 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 होबा. यथामध्ये यथावकाश. ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाईम झालेला आहे.
झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी, चौंडेश्वरी मातेच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुनश्च एकदा जमलेली सर्व गुणीजन मंडळी, भागवताचार्य विजय महाराज आणि पुन्हा पुन्हा संपर्क केला. खूपच आग्रह केला आमच्या माणिक महाराजानं. ते पुढं तारीख मागू लागले, पण मी म्हणलं आजची तारीख आपली खाली आहे, म्हणून महाराजांच्या विनंतीला मान देऊन आजची तारीख देण्यात आली. सगळं गोड गोडसं नियोजन आहे. आता सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे धन्यवाद देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, हा हा, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.